रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिट जरी काढले ना, तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचे अर्धे अधिक प्रॉब्लेम्स नाहीसे होतात. त्यासाठी तुम्हाला कुठलीही स्किन केअर करायची गरज नाहीये किंवा मग फार डायट, एक्सरसाइज ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये. आणि तेलकट, तुपकट, मसालेदार असं मस्त-मस्त खायची जर तुमची सवय असेल आणि ते सगळं तुमच्या स्किनवरती दिसत असेल, पिंपल्सच्या रूपाने, पिगमेंटेशनच्या रूपाने किंवा अनेक आजारांच्या रूपाने, तर मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आता बघा, मी पर्सनली अशी आहे ना, की मला सगळं खायला आवडतं. मला गोड तर इतकं आवडतं, की मी एक दिवसही गोड खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. मागे मी चहा सोडायचा असा मोठा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय माझा अगदी 2 दिवसामध्येच मोडकळीस आला. कारण मी बिलकुल गोड या शब्दापासून दूर नाही राहू शकत. आणि चहा हा फक्त मला असं वाटतं, की हां ठीक आहे, एका पॉइंटला चहावरचं माझं प्रेम मी समजू शकते, बट तो गोड असतो म्हणून सुद्धा मला फार त्याची क्रेव्हिंग होते. आता बघा माझी स्किन इतकी काय वाईट नाही आहे. छान मस्त क्लिअर आहे. काहीही प्रॉब्लेम्स नाही आहेत. पिंपल्स आले किंवा येऊन गेले तरीसुद्धा माझी स्किनवरती त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. एकही डाग दिसत नाही. आता हे सगळं करण्यासाठी मी अनेक गोष्टी करतच असते. पण डेली बेसिसवरती मला ह्या गोष्टी करायला जमतात का? तर नाही. मला फार कंटाळा येतो रोज-रोज तेच-तेच करण्याचा. मला काहीतरी नवीन हवं असतं आणि त्यामुळे मी एक बेसिक सवय स्वतःला लावून घेतली आहे, की काहीही होऊ दे. खूप जास्त थकली जरी असशील ना, तरीसुद्धा तू संध्याकाळी झोपण्याआधी फक्त फेस वॉश करायचं आहे. एखाद दिवशी फार अतिउत्साह आला, की मग फेस पॅक हे सगळ्या गोष्टी होतात किंवा छान छोटंसं स्किन केअर होतं. पण हे सगळं न करता फक्त एक सवय, चेहरा क्लीन ठेवण्याची. संध्याकाळी झोपण्याआधी जे काही सनस्क्रीन लावलेलं असेल, मेकअप लावलेला असेल, तो रिमूव्ह करण्याची सवय. आणि हो, तुम्हाला जर संध्याकाळी नाईट क्रीम लावायची नसेल, मॉइश्चरायझरची गरज नसेल, कारण माझी ऑइली स्किन आहे. मी बऱ्याच वेळा काहीच लावत नाही स्किनवरती. पण सकाळपर्यंत ती छान मॉइश्चराईज झालेली असते आपल्याच ऑइलने. हो की नाही? तर ही एक सवय तू सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये छान अप्लाय कर. रोज संध्याकाळी काहीही होऊ दे, मस्त फेस वॉश करायचा, चेहरा क्लीन करायचा आणि मगच झोपायचं. मग बघ रिझल्ट्स कसे फटाफट येतात.